सुरुवात अभ्यंगनीच करते कारण अभ्यंग आणि आम्ही खूप जुने मित्र आहोत. आम्ही पहिलं एकत्र काम सनई चौघडेमध्ये केलं होतं तेव्हापासून मी अभ्यंगला ओळखते. आणि अभ्यंगनी बिंग अ व्हेरी क्लोज फ्रेंड मला फोन केला, की "श्रुती मी एक चित्रपट डायरेक्ट करतोय आणि माझी खूप इच्छा आहे, की तू त्या फिल्ममध्ये काम करावं. खूप वेगळा रोल आहे." तर मनात म्हटलं हे सगळेच डायरेक्टर म्हणतात, की तुझा तुझा वेगळा रोल आहे. तर जोपर्यंत तू मला सांगत नाहीस माझा रोल काय तोपर्यंत आय एम नॉट गोइंग टू बिलीव्ह यू, का खरंच वेगळा रोल आहे की नाही. पण मग त्यांनी मला अख्खी स्टोरी सांगितली आणि मला इतकी आवडली, की म्हणजे खरं तर हा पर्याय नव्हताच तुला कधी नाही म्हणायचा. पण स्टोरी ऐकल्यानंतर तर डेफिनिटली नव्हता. शूटिंग सुरू झाल्यानंतर सलीलला ऑफ कोर्स ओळखत होते, पण कधी काम केलं नव्हतं. खूप मजा आली त्याच्यावर काम करायला. आणि मृणालताई आणि अश्विनीताई. मला आधी असं वाटलं, की बापरे! 2 सीनियर्स बरोबर 25 दिवस काम करणं म्हणजे कसं असणार आहे? खूप सीरियस वाटतील मला असं खूप वाटलं होतं. पण एक पॉइंट असा होता, की माझी एनर्जी कमी पडत होती, पण त्या दोघींची एनर्जी कमी पडत नव्हती. एक ती वेळ असते बघ रात्रीचे 12 वाजले, की आपलेही 12 वाजलेले असतात. तेव्हा या दोघी सगळ्यात जास्त चार्ज व्हायच्या आणि वाटेल त्या गोष्टी त्यांना सुचायच्या. आम्ही हसायचो आणि दे यूज्ड टू कीप मी एनर्जाइज्ड. सो इन शॉर्ट 30 दिवस जे काही आम्ही शूट केलं पुण्यामध्ये, जयपूरमध्ये. इट वॉज ॲब्सोल्युटली अ बॉल आणि मला खूप मजा आली. तुम्हाला सगळ्यांना ट्रेलर आवडलाच असेल कारण तुमचा प्रतिसाद बघून मला खूप बरं वाटलंय. सो रिक्वेस्टिंग यू ऑल की 22 नोव्हेंबरला आमचा चित्रपट गुलाबी रिलीज होतोय. प्लीज नक्की जाऊन बघा. थँक यू. थँक यू श्रुती. नमस्कार. श्रुती खूप छान बोललीस तू. पण कार्यक्रमाचा एकंदर माहोल असा आहे, की या चित्रपटाबद्दल आणि आपल्याबद्दल पुरुषच बोलले तर बरं वाटतंय. खंत एकच आहे, या दोघींबरोबर स्क्रीन नाही शेअर करता आलेला अजून. नाही तुझं काळजाचं सगळं तू गुलाबी वगैरे सांगून टाकलंयस. आता काही तुला चान्स नाही. खूप खूप आभार तुम्हा सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस आजचा अभ्यंग. अभ्यंगचे मनापासून आभार. मी अभ्यंगला अवंतिकापासून ओळखते. अवंतिकामध्ये मला वाटतं पहिल्या एपिसोडमध्येच अभ्यंगनी माझ्याबरोबर काम केलं होतं आणि तेव्हापासून जी काही मृणाल ताई बनली मी त्याची, त्याची प्रत्येक धडपड, त्याची प्रत्येक नवीन काही करून बघण्याची त्याची इच्छा या सगळ्याची मी साक्षी आहे आणि आज मी त्याचं खूप मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. त्याच्यासाठी आजचा दिवस हा सोनेरी दिवस आहे आणि तसाच माझ्या प्रोड्युसर्ससाठी इतके ऑर्गनाइज्ड आणि इतके सपोर्टिव्ह प्रोड्युसर्स फार कमी वेळेला भेटतात आणि अ, फार गोड माणसं आहेत ती आणि माझी खात्री आहे की त्यांना प्रतिसादही तसाच गोड मिळणार आहे. सलील बरोबर मी खूप वर्षांनी काम केलं. सलील व्हेरी, व्हेरी नाईस. मी जेव्हा बघितला फर्स्ट कट आणि डबिंग बघितलं तेव्हा मला खूप मजा आली. म्हटलं अरे, खूप खूप वर्षांनी काम करून सुद्धा सलील तसाच फ्रेश आहे. तो दिसतो जेवढा गोड म्हणजे ॲक्टरच वाटतो खरं तर तो. पण तो कॅमेराच्या मागे का असतो कुणाला माहिती. आणि साई पियुष. साई पियुष व्हेरी वेल डन. खूप छान गुलाबी गाणं तर जबरदस्त हिट झालंय. ऑल द सिंगर्स थँक यू व्हेरी, व्हेरी मच फॉर ॲडिंग ग्लॅमर टू द फिल्म. अगदी मनापासून बोलायचं तर आज मी इथे यायचं धाडस केलंय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरी एक दुर्दैवी घटना घडली. पण माझी खात्री आहे माझ्या आईची अशीच इच्छा असणार की थांबायचं नाही, चालत राहायचं पुढे आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज ह्या मनःपूर्वक त्यांनी पार पाडायच्या. त्यामुळे गुलाबी ही बायकांसाठीची नाही खरं तर पुरुषांसाठीची फिल्म आहे. त्या फिल्मला उभा महाराष्ट्र खूप खूप प्रेम देईल याची मला 100% गॅरंटी आहे. संपूर्ण टीमला मनापासून अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा. लेट्स रॉक. सर्वप्रथम तर सर्वांचे स्पेशली प्रोड्युसर्सचे आभार की आम्हाला ह्या चित्रपटासाठी कन्सिडर केलं. आमचा मित्र अभ्यंग खूप वर्ष आम्ही बोलतच होतो की काहीतरी एकत्र करूयात. त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी आमची निवड केली त्याबद्दल तुझे पण आभार. त्यानंतर जी आमची टीम असते नेहमी प्रिफर्ड टीम ती सगळी आम्हाला निर्मात्यांनी दिली. फॉर एक्झाम्पल मंदार चोळकर आज इकडे आले आहेत. त्यांनी 2 गाणी चित्रपटाची लिहिली आहेत. आदितीने फिल्ममधली 3 गाणी लिहिली आहेत. आमच्या सगळ्या फेव्हरेट गायिका हिमसिका, बेला, सावनी, कोमल आज इकडे आल्या आहेत आणि सगळ्यांची गाणी
अच्छा, आर्या आली आहे का? ओके. हाय. आर्या पण आली आहे. आर्याचं पण गाणं आहे. राहुलचं पण गाणं आहे, राहुल देशपांडेचं, पण तो आज इकडे येऊ शकला नाहीये. सो आपण ती गाणी आज सगळी ऐकूयात इथे. तुम्हाला कशी वाटतात नक्की सांगा. आणि जसं प्रेम आमच्या इतर चित्रपटांवर तुम्ही करत आलात, तसंच याही चित्रपटावर करावं. सगळं मीडियाचं नेहमीच आमच्यावर लक्ष असतं, प्रेम असतं. आमच्याबद्दल नेहमीच लक्ष देऊन असतात आमच्याकडे. तर असंच लक्ष याही चित्रपटाकडे द्या, अशी आमची अपेक्षा आहे. थँक सो मच. थँक यू. अच्छा बोलू? कारण की खूप आहे बोलायला आणि बोलत बसलं तर म्हणजे आम्ही नक्कीच, नक्कीच. पियुषनी जसं जसं तुमच्या दोघांचं नेहमी होत असेल मला वाटतं ॲज प्रोड्युसर, की एक पूर्ण बोलून जातो, सो दुसऱ्याकडे काही राहत नाही. अँड दॅट ऑल्वेज हॅपन्स. आम्ही जेव्हा इंटरव्ह्यूज देतो तेव्हा तसंच होतं बऱ्याचदा. त्यामुळे मी मेन पियुषलाच बोलायला लावतो सगळं. कारण की आम्ही शब्दाच्या पलीकडे जाऊन बोलणारे लोकं आहोत. तर त्यामुळे ओके. नाही बट थँक यू अभ्यंग, आम्हाला कन्सिडर केल्याबद्दल म्युझिक डिरेक्टर्स म्हणून. कारण की अभ्यंग बरोबर आम्ही अजून एक सिंगल केलं होतं 2019 साली मला वाटतं. 2020 मध्ये ते रिलीज झालं होतं. तेव्हापासून आमचं चाललं होतं की आपण काहीतरी करूयात, काहीतरी करूयात आणि आम्हाला म्हणजे काहीच आयडिया नव्हती की अभ्यंग डिरेक्टर पुढे ॲज अ फिल्म डिरेक्टर म्हणून पुढे येईल आणि डायरेक्ट आमचं नाव सुचवेल. सो थँक यू सो मच. थँक यू ऑल द प्रोड्युसर्स फॉर ट्रस्टिंग ऑन अस. कारण की 5 गाणी आहेत आणि 5ही गाणी वेगळ्या जॉनर्सची आहेत. कंप्लीट वेगळ्या जॉनर्सची आहेत. म्हणजे मोठं मेनू कार्ड वाचल्यासारखं ते आहे. ते तुम्ही एक-एक गाणं ऐकाल जेव्हा प्ले होईल तेव्हा. सो आय होप तुम्हाला पण सगळी गाणी आवडतील आता. थँक सो मच. सॉरी मी मध्येच आलो. पण मला एक किस्सा शेअर करावासा वाटतो, स्पेशली साई पियुषचा. दिवस आय थिंक सप्टेंबर मागच्या वर्षी. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही भेटलो होतो आणि साई पियुष हे दोघं जण आपली मूव्हीचं म्युझिक करणार होते. म्युझिक कसं बनतं इतके दिवस फक्त आम्ही ऐकत होतो. ते आले. ते म्हटले आपण एक जॅमिंग सेशन करूयात. 2 ट्यून्स घेऊन आले होते मस्त सुंदर. आणि त्यातली जी आपण हंसिकाच्या आवाजात ऐकलेली जी टायटल सॉन्गची ट्यून होती, त्याची बसल्या-बसल्या दोघं काय असे बसले होते. एक सिंथ घेऊन आला होता. चला करूयात आणि झाली. अरे! काय म्हणजे ते आम्ही जॅमिंग सेशन इतके केलं होतं बेसिकली. इतके इतके ब्रिलियंट आहेत हे दोघं. असे बसल्या-बसल्या ते मस्त-मस्त आणि त्यांना म्हटलं, "नाही हे नकोय. चेंज? हां, चेंज का तुम्हाला?" अरे आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण आमच्या प्रत्येक चेंजेसला त्यांनी हां, हां, जसं आम्हाला कळतंय. खरंच काही कळत नव्हतं. अजूनही नाही. पण हा ब्लाइंड ट्रस्टच इम्पॉर्टंट असतो फ्रॉम द प्रोड्युसर, की तुम्ही जे करणार आहात ते चांगलं करणार आहात अँड दॅट्स व्हेन एक्झॅक्टली तुमच्याकडनं ते चांगली कलाकृती निघते. असं तुमच्याकडनं आम्ही स्वतःच्या कामाचं कौतुक नाही करत आहे. तुम्ही जे सांगितलं नाही, यू गाईज आर ब्रिलियंट. थँक यू, थँक थँक यू सो यू. मच.